नमस्कार मित्रांनो, स्पार्टन प्रदीप यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो। चला मित्रांनो, एक नवीन अपडेट आलेली मित्रांनो। बघा, आपल्या पुणे शालेय शिक्षण विभागाकडून मित्रांनो सन 2025 ते 26 या शैक्षणिक वर्षापासून संपूर्ण राज्यातील सर्व मान्यताप्राप्त उच्च माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालय इयत्ता 11वी प्रवेश हा ऑनलाईन पद्धतीने व गुणवत्तेनुसार करण्यात येणार आहे मित्रांनो। बघा काय झालेलं मित्रांनो, आता ज्या विद्यार्थी आता 10वीला पास होते मित्रांनो, त्यांच्यासाठी एक आनंदाची बातमी अशी मित्रांनो की तुम्हाला जर तुमच्या गुणवत्तेनुसार तुम्हाला मित्रांनो प्रवेश भेटेल मित्रांनो। ते बी मित्रांनो आता ऑनलाईन प्रवेश असेल मित्रांनो। त्यातच मित्रांनो प्रवेशासाठीची कार्यपद्धती ही ठरवण्यात आलेली असून वेळापत्रक ही जाहीर करण्यात आलेले आहे मित्रांनो। बघा, गुरुवार दिनांक 8 तारीख पासून प्रवेश प्रक्रियेला सुरुवात होणार आहे। राज्यातील सर्व क्षेत्रांसाठी उच्च माध्यमिक कला व वाणिज्य व विज्ञान शाखेच्या उच्च माध्यमिक शाळा, स्वतंत्र कनिष्ठ महाविद्यालय, वरिष्ठ महाविद्यालय यांच्याशी संलग्न सर्व शाखांमधील इयत्ता 11वीच्या प्रवेशासाठी या शासन निर्णयातील तरतूद लागू राहतील। बघा मित्रांनो, म्हणजे कोणत्याही शाखाशी संलग्न असो त्या प्रत्येक विद्यार्थ्याला इथं ऑनलाईन प्रवेश करणं गरजेचं आहे मित्रांनो। आणि ते पण मित्रांनो जोपर्यंत शेवटचा विद्यार्थी असणार नाही तोपर्यंत तुमची ऑनलाईन प्रक्रिया चालू राहतील मित्रांनो। राज्यातील अल्पसंख्याक दर्जासह अन्य सर्व उच्च माध्यमिक कला व वाणिज्य व विज्ञान या शाखासाठी या शासन निर्णयातील तरतूद लागू राहील मित्रांनो। बघा, मग ती शाळा कोणती असो मित्रांनो, अल्पसंख्याक दर्जा प्राप्त असो या सर्वसाधारण कोणती शाळा असो मित्रांनो, हा जो नियम ही जी तरतूद सर्वांना लागू आहे मित्रांनो। राज्यातील राज्यमंडळ संलग्नित उच्च माध्यमिक कला, वाणिज्य व विज्ञान या शाखेचे इयत्ता 11वीचे प्रवेश केंद्रीय व ऑनलाईन प्रणालीद्वारे होतील। बघा मित्रांनो, तुम्ही आता जे 10वीचे विद्यार्थी पास होणार मित्रांनो, त्यांना जे 11वीसाठी प्रवेश करायचा मित्रांनो, तर त्यांना आता डायरेक्ट ॲडमिशन नाही मित्रांनो, तर त्यासाठी तुम्हाला ऑनलाईन प्रणालीद्वारे तुम्हाला ॲडमिशन करणं गरजेचं आहे मित्रांनो। बघा, SSVC व्यावसायिकाचे प्रवेश ऑफलाईन पद्धतीने होणार आहे मित्रांनो। इयत्ता 11वीचे प्रवेश केंद्रीय ऑनलाईन प्रणालीद्वारे तर होणार मित्रांनो, पण SSVची जे व्यावसायिकाची प्रवेश ऑफलाईन पद्धतीने होणार आहे हे तुम्हाला मी सांगितलं मित्रांनो। शाळा महाविद्यालयाची जी माहिती संकेतस्थळावर भरणे व अद्ययावत करण्यासाठी 8 ते 15 मे, बघा 8 तारखे ते 15 मे अशी मुदत दिली जाणार मित्रांनो। म्हणजे तुमचा रिझल्ट लागल्यानंतर या दरम्यानच तुम्हाला 8 ते 15 पर्यंत तुम्ही स्वतः ऑनलाईन प्रक्रिया करू शकता मित्रांनो। विभागीय शिक्षण उपसंचालक व शिक्षणाधिकारी माध्यमिक यांची उच्च माध्यमिक शाखांची माहिती प्रमाणित करण्यासाठी 8 ते 16 मे, बघा 8 ते 16 मे कालावधी आहेत। विद्यार्थ्याची ऑनलाईन प्रोफाईल तयार करण्यासाठी 19 ते 28 मे असा कालावधी मित्रांनो। बघा, तुमचा फॉर्म भरल्यानंतर तुमची जी ऑनलाईन प्रोसेस असणार मित्रांनो प्रोफाईल तयार करण्यासाठी तुम्हाला वेळ दिला जाणार मित्रांनो। 19 ते 28 मे असा हा कालावधी राहील मित्रांनो। विद्यार्थ्यांना 19 ते 28 मे या कालावधीत कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राधान्यक्रम भरता येणार आहे। बघा मित्रांनो, तुमच्या प्राधान्यक्रमानुसार तुम्हाला जी शाळा लागेल मित्रांनो त्या गुणवत्तेनुसार तुम्हाला प्राधान्यक्रम तुम्हाला दिला जाईल मित्रांनो, म्हणजे तुम्ही देऊ शकता। प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यापूर्वी 0 फेरी, व्यवस्थापन कोटा, अल्पसंख्याक व इन हाऊस कोट्यातील प्रवेश निश्चित करता येणार आहेत। प्रवेश फेरीचे वेळापत्रक टप्प्याटप्प्याने जाहीर होणार आहेत। जे प्रवेश फेरी राहणार मित्रांनो ते तुमचे टप्प्याटप्प्याने तुम्हाला जाहीर होणार मित्रांनो ऑनलाईन। बघा, सर्व प्रवेश फेरीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर 11वीचे वर्ग 11 ऑगस्टपासून सुरू होतील। म्हणजे किती 11 ऑगस्टपासून व्यवस्थापनास बघा प्रवेश देता येणार नाही, म्हणजे व्यवस्थापन असणार मित्रांनो शाळेचं त्यांना प्रवेश देता येणार
नाही. संपूर्ण प्रवेश प्रक्रिया ही शेवटचा विद्यार्थी प्रविष्ट होईपर्यंत गुणवत्तेनुसार ऑनलाईन पद्धतीने करायला लागेल. मित्रांनो, पहिले कसं असायचं, महाविद्यालयामध्ये व्यवस्थापन असायचं, तिथं आपण गेल्याच्यानंतर डॉक्युमेंट द्यायचो, त्याच्यानंतर ॲडमिशन व्हायचं. मित्रांनो, आता तसं नाही. मित्रांनो, जे संपूर्ण तुमचा प्रवेश प्रक्रिया ही जी असणार आहे मित्रांनो, तो शेवटचा विद्यार्थी प्रविष्ट होईपर्यंत गुणवत्तेनुसार ऑनलाईन पद्धतीने करावं लागणार. म्हणजे तुम्हाला जे मार्क असेल त्या मार्कानुसार शेवटच्या विद्यार्थ्यापर्यंत ही प्रवेश प्रक्रिया चालू राहील मित्रांनो. त्याशिवाय एकही प्रवेश शाळा व्यवस्थापनास करता येणार नाही. म्हणजे जोपर्यंत जी ऑनलाईन प्रक्रिया होत नाही मित्रांनो, तोपर्यंत एकही म्हणजे जे व्यवस्थापन असणार शाळा व्यवस्थापन ते करू शकणार नाही. राज्यस्तरीय समितीने संपूर्ण प्रवेश प्रक्रियेची माहिती पुस्तिका, आरक्षण, त्यानंतर प्रवेश प्रक्रिया, टप्पे, वेळापत्रक या अनुषंगिक माहिती प्रकाशित करावी, अशा सूचना शालेय शिक्षण विभागाचे उपसचिव तुषार महाजन यांनी दिली आहे मित्रांनो. तर लक्षात असू द्या मित्रांनो, व्यवस्थापन आता ॲडमिशन न करता सगळ्यात महत्त्वाचं की जी ऑनलाईन प्रक्रिया असणार आहे मित्रांनो, तर ऑनलाईन प्रक्रियानुसार तुमचं ॲडमिशन होईल मित्रांनो. बघा, हा एक सगळ्यात मोठा बदल झालेला आहे मित्रांनो. तर चला मित्रांनो, ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया ज्या टायमाला मित्रांनो ऑनलाईन प्रक्रिया चालू आहे मित्रांनो, त्या टायमाला तुमच्यासाठी एक नवीन व्हिडिओ घेऊन येऊ आपण. ऑनलाईन प्रक्रिया कशा पद्धतीने राहते, गुणवत्ता कशी असतात मित्रांनो, त्यानुसार आपण बघू. तोपर्यंत मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो. धन्यवाद.